चाय पे चर्चा देश की आवाज, चाय पे चर्चा देश की आवाज। नमस्कार, मी किरण जाधव आणि आवाज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे। मी सध्या आहे बोरिवली कुलूपाडी येथे। इथे आपण पाहू शकता लोक, आज थंडी आहे, थंडीचा माहोल आहे, हातात चाय घेतली आहे आणि अशाच काही लोकांशी मी बातचीत करणार आहे की आता निवडणुकीमध्ये जी महानगरपालिकेचे त्यात त्यांचं काय म्हणणं आहे। सर, काय सांगाल? महानगरपालिका निवडणुका येतात आता, चहा तुम्ही पितायत, काय सांगाल, काय माहोल आहे? थंडी पण जास्त पडते आणि महानगरपालिका इलेक्शन मुंबईचा लागला 15 तारखेला, सगळे तयारीला लागलेले आहेत। ज्या कोणी विकास केला आहे महानगरपालिकेत अशाच कॅन्डिडेटला लोक आता समजदार झालेली आहेत। कोणाला जिंकून द्यायचं आणि कोणाला नाही द्यायचं हे लोकांच्यावर डिपेंड आहे। पण विकासाला मत हे लोकांना कळून चुकलेलं आहे की विकास आपल्या वार्डाचा विकास जो नगरसेवक करेल या जो कॅन्डिडेट करेल याच्या अगोदर ज्यांनी केलेला आहे अशांनाच लोक निवडून देतील। आणि आता दुसरी गोष्ट अशी आहे की या रिझर्वेशनमुळे कुठे कुठे महिला, ओबीसी महिला झाल्या, कुठे ओपन झाल्या, कुठे काय इमानदारीत जे मेहनत पक्षामध्ये कुठल्याही पक्षात जे इमानदारीत मेहनतीने कामं करतायत, पक्षासाठी झटतायत, अशांना तिकीट नाही मिळालेलं आहे। मग अशांनी जायचं कुठे? माझं एक स्वतःचं खाजगी मत आहे की हे आरक्षण वगैरे हे काढून टाका। जे मेहनत करतात सरसकट इलेक्शन घ्या, आरक्षण वगैरे घेऊ नका। कारण याच्यामध्ये काय होणार आहे, ज्यांना जे 3-3.5 वर्ष 5 वर्ष मेहनत करतात अशा कार्यकर्त्यांना पण अपेक्षा असते की आपल्याला तिकीट मिळावं, आपण नगरसेवक होऊ। पण ते आपण पाहतो की जे आमदार असतात, आमदार आपल्याच मुलाला नगरसेवक बनवण्याचा प्रयत्न करतात, त्याबद्दल काय सांगा? प्रत्येक ठिकाणी हेच चालू आहे की आपल्याच लोकांना आणतात। आता तुम्ही बघाल पंचायत समिती, ग्रामपंचायतच्या ज्या इलेक्शन झालेल्या आहेत त्याच्यामध्ये सगळे आमदार, खासदार यांचेच नातेवाईक, आया, बहिणी आणि त्यांचे भाचे, पुतणे सगळे ते लोकच लढतात। त्यामुळे सामान्य जो नागरिक आहे तो भरडला जातो। अशामध्ये काय होतं, त्यांचा जो विश्वास आहे तो आता संपायला आलेला आहे आणि कुठेतरी अशी मग नाराज लोकांची गद्दारी होणार, मग ते इतर पक्षांना मदत करा, हे करा, हे असे प्रकार झाल्यामुळे निष्क्रिय उमेदवार निवडून येतील, विकास होणार नाही। त्यामुळे खरंच काम करणाऱ्या व्यक्तीला अगर तिकीट दिलं गेलं तर विकास होऊ शकतो चांगला, तो कुठल्याही पक्षाचा असो। अजूनही काही स्थानिक लोक आहेत, मी त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। आता तुम्ही काय सांगाल? इथे फक्त आता ह्या महानगरपालिकेला फक्त मराठीचाच आवाज गुंजणार आहे। महापौर मराठी असणार, महापौर मराठी 100% महापौर मराठी असणार आणि महापौर असणार तो ठाकरे यांचाच असणार महापौर। अजून काय सांगाल? तुमची काय अपेक्षा? येणारा जो नगरसेवक असेल तो कसा त्यांनी पाहिजे? घरोघरी कामं केली पाहिजे, लोकांची अडीअडचणी कामाला ऐन टायमाला कामाला आला पाहिजे, तसा नगरसेवक पाहिजे। तर या पक्षात निवडून येणार, त्या पक्षात जाणार, त्या पक्षात निवडून येणार, त्या पक्षात जाणार, तसा नगरसेवक आम्हाला इकडे नको आहे। तो स्वतःच्या स्वार्थीपोटी निवडून येईल, स्वतः स्वार्थीपोटी सगळं करेल, तसा आम्हाला नगरसेवक नको आहे। तो स्टँडिंग राहील, लोकांचे प्रश्न सोडवेल, तो काय कुठल्याही पक्षाचा असो, पण तो नंतर निवडून आल्याच्या नंतर तो पलटी मारणारा नसावा स्वतःच्या स्वार्थासाठी। हे सगळे उड्या मारतायत, ते स्वतःच्या स्वार्थासाठी उड्या मारतायत, लोकांच्यासाठी उड्या मारत नाहीये की आम्ही विकासासाठी जातोय, याच्यासाठी जातोय, त्यासाठी कुठला कोण विकास करत नाही। विकास ह्याही पक्षांना निवडून आला, त्याही पक्षाने विकास होऊ शकतो करायचं बोललं तरी, पण त्यांना तिकडनं पैसा जास्त हवा असतो, त्यासाठी लोक जातात। मी काही अजूनही स्थानिक लोक आहेत, मी त्यांच्याकडे जातो, ते गेले अनेक वर्ष त्या कुलूपाडीमध्ये राहत आहेत। सर, तुम्ही काय सांगाल? आता महानगरपालिकेच्या इलेक्शन येत आहेत, कसा नगरसेवक पाहिजे आणि तुमची काय अपेक्षा असते? देखिए, हमारे इधर तो यहाँ पे का जो कॉन्स्टिट्यूशन का एमएलए प्रकाश दादा सुर्वे है, इनका काम तो काफी अच्छा, उनके जो कार्यकर्ता लोग हैं जो बेस में काम कर रहे हैं तो काफी अच्छा काम कर ही रहे। और काशियत हमारे इधर पे आरक्षण वगैरह जो भाई ने बोला है, जो आरक्षण का हमारा जो दादा उसको ही टिकट का कोशिश करेंगे जो यहाँ पे काम करते हैं, उसके लिए उसमें कोई पॉलिटिक्स वगैरह नहीं करेंगे। वो प्रैक्टिकल पर्सन है, जो भी कोई होगा जाति पाति में जो काम करने वाले को टिकट देंगे वो, उसके अंदर कोई भी रहने दो। जनरली अगर आपण पाहाल तर काय सांगाल, महापौर कुणाच होईल? मराठी होईल की का? मराठी असायलाच पाहिजे। एकनाथ शिंदे साहेब आहे आपल्या इथे, खूप काय करतात ते, आणि नक्की महाराष्ट्रामध्ये मराठी तर असायलाच पाहिजे, का नाही?
आपण इथे पाहू शकतो की सगळ्यांचीच हीच अपेक्षा आहे की इकडचा जो महापौर होईल येणाऱ्या निवडणुकीमध्ये तो मराठीच पाहिजे. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद सह किरण जाधव, आवाज इंडिया.